नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 6, ज्याचे नाव आहे बैजिक राशींचे अवयव. या आधीच्या वर्गात किंवा या आधीच्या धड्यांमध्ये आपण दिलेल्या संख्यांचे अवयव पाडले. आता आपल्याला एक राशी दिली असेल, एक इक्वेशन दिली असेल, त्याची आपल्याला अवयव काढायचे. तर ते कसे काढायचे ते आपण सुरू करू. परंतु त्याआधी आपण थोडीफार उजळणी करून घेऊ. आता इथे पहा, आपल्याला काही उदाहरणं दिलीत. या उदाहरणावरून आपल्याला कळेल की आपण याआधी काय काय शिकलो होतो. पहिले उदाहरण आहे 4xy अधिक 8xy चा वर्ग बरोबर किती. ते इथे तुम्ही दोन्ही बाजूला पाहाल तर 4xy आणि इथेही आपण 4xy समान घेऊ शकतो. जर 8 मधून 4 गेले तर इथे 4 उरतात. इथे आपण 4xy हा x हा समान काढणार आहे, तर यातून x निघून जाईल. इथे y चा वर्ग आहे म्हणजे इथे y 2 आहेत. त्यातला एक y आपण बाजूला काढला तर इथे एकच y उरेल. याचा अर्थ काय, इथून 4xy जर निघाला तर इथे फक्त एकच संख्या उरेल, ती म्हणजे 1. इथून जर 4xy दुसऱ्या बाजूने जर 4xy चा समान काढला तर इथे उरेल 2. हा x निघून जाईल आणि ह्या y वर्गातला एक y निघून जाईल, तर उरेल फक्त y. तर आपल्याला काय मिळेल, 4xy कंसामध्ये 1 अधिक 2 गुणिले y इतकी संख्या. तसेच दुसरे उदाहरण पाहिले तर इथे पाहू शकता p चा वर्ग वजा 9q चा वर्ग ही संख्या दिली आहे. खरं तर हे एक सूत्र आहे, a चा वर्ग वजा b चा वर्ग, जे आपण मागच्या इयत्तेत आपण शिकलो. आता आपल्या इथे ओळखायचं आहे a ची किंमत किती आणि b ची किंमत किती. इथे पहा, इथे p चा वर्ग आहे म्हणजे आपण वापरलेल्या सूत्रानुसार a चा वर्ग म्हणजे इथे a ची किंमत आहे p. त्यापुढे इथे b चा वर्ग आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता q चा वर्ग लिहिलाय, परंतु इथे b ची किंमत खरं तर काय आहे ती शोधायची, कारण b चा वर्ग हा 9q वर्ग लिहिलाय. इथे तुम्ही पाहू शकता b चा वर्ग म्हणजे इथे 9q चा वर्ग लिहिलाय. आपल्याला खरं तर b ची किंमत किती ती ओळखायची. तर काय करावं लागेल, आपण एक काम करू. 9 हा खरं तर 3 चा वर्ग आहे आणि q चा वर्ग घेतला तर आपण q वर्ग लिहू शकतो. जर आपण काम केले, ह्या 9ला जर 3 चा वर्ग लिहिला आणि हा q ला जर आपण q च्या वरती वर्ग लिहिलाच आहे, तर आपण 3 आणि q या पूर्ण कंसाच्या वरती जर वर्ग लिहिला म्हणजे आपल्याला काय मिळेल, b ची किंमत. तर इथे कळाले की p ची किंमत आहे 3q आणि a ची किंमत आहे p. तर आपल्याला सूत्र आपण वापरू शकतो, a चा वर्ग वजा b चा वर्ग. आता a चा वर्ग वजा b चा वर्ग कसा आला, तर तो मिळाला a अधिक b आणि a वजा b या दोन कंसांचा गुणाकार करून. तर आपण तेच करूया, a च्या जागी p ठेवला अधिक b च्या जागी 3q ठेवला. तसेच दुसऱ्या कंसात a वजा b करायचं म्हणजेच काय, p वजा 3q असे लिहू आणि ह्या दोघांचाही गुणाकार बरोबर आपल्याला p चा वर्ग वजा 9 चा वर्ग 9q चा वर्ग इतका मिळेल. तर हे होती उजळणी. आता आपण सुरू करूया आपल्या धड्याला. आपण शिकणार आहोत वर्ग त्रिपदीचे अवयव. जसे आपल्या धड्याचे नाव होते बैजिक राशींचे अवयव, तसेच आपल्याला खरं तर अवयव पाडायचे कसे ते आपल्याला कळले पाहिजे. तर ax चा वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपाच्या बैजिक राशीला वर्ग त्रिपदी असे म्हणतात. म्हणजे आपल्याला सर्वात जास्त घातांक दिलेल्या चलांमध्ये हा फक्त 2 दिसेल, म्हणून तिथे लिहिले वर्ग. त्रिपदी म्हणजे आपल्याला 3 पदे भेटतील, ax चा वर्ग अधिक bx अधिक c असे 3 पदे. तर याला म्हणतात बैजिक राशीला वर्ग त्रिपदी. आता याचे आपल्याला काढायचे आहे काय, तर आपल्याला याचे अवयव शोधायचे. तर अवयव कसे शोधले जातील तर आपण माहिती करून घेऊ. आपल्याला माहिती आहे x अधिक ab आणि x अधिक b, x अधिक a एका कंसात आणि दुसऱ्या कंसात x अधिक b, ह्या दोन्ही कंसांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटते x चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात a अधिक b गुणिले x अधिक ab. हे आपण मागच्या 7वी इयत्तेमध्ये आपण शिकलो होतो. तसेच आपण 8व्या इयत्तेच्या धड्यांमध्ये पण आपण पाहिले होते. आता इथे पहा, हा x चा वर्ग अधिक कंसात a अधिक b गुणिले x अधिक b ab. हे खरं तर आपल्याला काय करायचंय, x अधिक a आणि x अधिक b ह्या दोन संख्या किंवा हे दोन कंसातल्या गोष्टी या खरं तर या दिलेल्या बैजिक राशीच्या त्रिपदीचे वर्ग त्रिपदीचे अवयव आहेत असे म्हणतात. कारण ह्या दोन कंसांच्या गुणाकारामुळेच आपल्याला ही दिलेली राशी मिळाली. म्हणजेच काय, या राशीला जर अवयव शोधायचे असतील तर आपल्याला उत्तर नेहमी x अधिक a आणि x अधिक b इतकेच मिळेल. आता उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ x चा वर्ग अधिक 5x अधिक 6 या वर्ग त्रिपदीचे अवयव काढायचे. तर आपल्याला काढण्यासाठी पहिल्यांदा या दिलेल्या म्हणजे x चा वर्ग अधिक
ए अधिक बी कंसामध्ये गुणिले एक्स अधिक ए बी या दिलेल्या राशीबरोबर आपल्या दिलेल्या प्रश्नाच्या राशीची तुलना करूया. तर आपल्याला काय समजेल? आपल्याला समजते एक्सचा सहगुणक कोण आहे? इथे ए अधिक बी आहे आणि इथे आहे 5. तसेच इथे ए बी जो दिलाय तो ए बी ची संख्या इथे किती आहे? 6. तर तुलना केल्याने म्हटले की ए अधिक बी बरोबर 5 मिळाले आणि ए बी गुणिले ची गुणाकार करून 6 मिळाले. याचा अर्थ काय? दोन संख्या आहेत ए आणि बी अशा कुठल्या तरी दोन पूर्ण संख्या आहेत, पूर्णांक संख्या ज्यांची बेरीज करून आपले उत्तर आले 5 आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले अधिक 6. तर आपण म्हणू शकतो 3 अधिक 2 केले तर उत्तर 5 येते आणि 3 गुणिले 2 केले तर उत्तर 6 येते. तर आपण ह्या दोन संख्या 3 म्हणजे ए ची संख्या 3 पकडू, बी ची संख्या 2 पकडा किंवा ए ची संख्या 2 पकडा, बी ची संख्या 3 पकडा. दोन्हीतून काही केले तरी चालते. तर आपण त्या ए ची संख्या आणि बी ची संख्या ह्या राशीमध्ये टाकू किंवा ठेवूयात. तर आपल्याला काय भेटेल? एक्स चा वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर एक्स चा वर्ग अधिक आपण म्हटले ए ची संख्या भेटली 3, बी ची संख्या भेटली 2. तर आपण ती लिहिली पूर्ण कंसाच्या बाहेर आपण गुणाकारात लिहिला एक्स अधिक ए गुणिले बी म्हणजे काय? 3 गुणिले 2 म्हणजेच उत्तर येते 6. आता काय करूयात? ह्या एक्स ने ह्या पूर्ण कंसाला गुणूया. तर आपलं उत्तर भेटेल एक्स चा वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक 2 गुणिले 3. आता काम करा. या पहिल्या दोन राशीमधून आपल्याला x हा समान काढायचा आहे. जेणेकरून आपल्याला x अधिक 3 ही संख्या आपल्याला कंसात भेटेल. आता हा का काढला? कारण बाजूच्या संख्यांमधून सुद्धा जर आपण 2 ही संख्या समान काढली तर आपल्याला कंसात भेटेल ही x अधिक 3 कारण हा 2 समान निघाला. तर 2 जर समान मिळाला तर आपल्याला x अधिक 3 भेटली. आता ह्या पूर्ण राशीमधून समजा x अधिक 3 ही हा कंस दोघांमधून जर समान काढला तर आपलं उत्तर भेटेल x अधिक 2. तर इथे पाहू शकता x अधिक 3 आणि x अधिक 2 हे दोन अवयव खरं तर या दिलेल्या बैजिक राशीच्या वर्ग त्रिपदीचे अवयव आहेत असे आपण म्हणतो. तर असेच काही उदाहरणे आपण पाहू, त्यावरून तुम्हाला समजेल की या बैजिक राशीच्या वर्ग त्रिपदीचे अवयव कसे काढतात ते. तर चला पहिले उदाहरण घेऊया. 2x चा वर्ग वजा 9x अधिक 9 या राशीचे आपल्याला काय पाडायचे आहेत? अवयव. तर वर्ग पदाचा सहगुणक व स्थिरपदी यांचा गुणाकार करू आणि येथे तो गुणाकार 2 गुणिले 9 हे बरोबर 18 इतका येतो. म्हणजेच काय? हा जो वर्ग पदाचा सहगुणक आहे म्हणजे x चा वर्गाचा जो सहगुणक भेटला 2 आणि सगळ्यात शेवटची संख्या असते ती स्थिरपदी कारण त्याच्याबरोबर चल नसतो. तर त्या दिलेल्या संख्येला स्थिरपदी म्हणतो. ह्या दोघांचा समजा गुणाकार केला तर आपलं उत्तर आले 18. आता असे आपण करू 18 चे असे अवयव पाडू की जेणेकरून त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी येईल. म्हणजेच काय? 18 चे असे अवयव पाडा जेणेकरून आपल्याला ही बरोबर मधल्या संख्येचा जो सहगुणक आहे 9 म्हणजेच वजा 9 इतकी आपल्याला संख्या भेटेल. तर काय करता येईल? आपण एक काम करूया. 18 ची समजा फोड करायला गेली तर कशी भेटेल? 2 गुणिले 9 भेटेल. 9 ची फोड 3 गुणिले 3 येते. याचा अर्थ काय? आपण लिहू शकतो वजा 6 गुणिले 3 लिहू शकतो. परंतु लक्षात ठेवा आपल्याला इथे मधली जो सहगुणक आहे हा मधला जो सहगुणक आहे याची चिन्ह जर पाहिलं हे वजाचे चिन्ह आहे आणि इथे जो शेवटचा स्थिरपदी आहे संख्या त्याचं जे चिन्ह आहे ते आहे अधिकचे. म्हणजेच काय? आपल्याला जे दोन संख्या शोधायच्या त्या संख्यांचा गुणाकार आपल्याला अधिक 9 असा देऊन गेला पाहिजे. तसेच त्या दोन्ही संख्यांची बेरीज आपल्याला वजा 9 इतकी देऊन गेली पाहिजे. तर आपण संख्या घेताना वजा 6 आणि वजा 3 घेतली कारण त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा अधिक येतो आणि तसेच वजा 6 अधिक वजा 3 केली तर ह्या दोन्ही संख्यांचे आपल्याला काय भेटेल? उत्तर भेटते वजा 9 कारण बेरीज केल्यानंतर दोन्ही संख्यांची अधिक आणि वजा ह्या दोन जर गुणाकार झाल्या तर आपल्याला नेहमी माहिती आहे धन आणि ऋण या दोन्ही चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण असतो. म्हणजेच ऋण 3 ऋण 6 उत्तर येते ऋण 9 किंवा वजा 9. आता वजा 9x हे पद आपण खरे तर असे लिहूया वजा 6x वजा 3x. म्हणजेच काय? इथे फक्त लिहिताना वजा 6x लिहायचे, इथे वजा 3x लिहायचे. तर आपलं उत्तर काय भेटेल पहा. 2x वजा 9x अधिक 9 याची आपण समजा फोड केली किंवा अवयव पाडले तर लिहिताना कसं लिहितो? या मधल्या संख्येची फोड आपण करणार वजा 6x वजा 3x शेवटची आणि पहिली संख्या जशी आहे तशी. आता पहिल्या दोन संख्यांमधून आपण राशींमधून 2x ही राशी किंवा ही संख्या बाहेर काढली तर 2x जर बाहेर काढली तर इथे फक्त x राहील आणि इथे फक्त 3 राहील.
कारण 3 गुणिले 2 ही 6 येते. तसेच या पुढच्या संख्येतून समजा -3 समान काढली तर हा x वजा 9, त्या वजा अधिक 9च्या जागी फक्त आपल्याला -3. कारण 3 गुणिले -3 ही संख्या अधिक 9च येते म्हणून. आता काम करूया. या आलेल्या उत्तरामधून x - 3 हे 2 हे कंस समान काढले तर आपलं उत्तर भेटेल 2x - 3. तर हे मिळाले आपल्याला दिलेल्या त्रिपदीचे अवयव. आता आपण वळूया दुसऱ्या उदाहरणाकडे. आता आपल्याला संख्या आहे, आपल्या राशी दिली आहे 2x चा वर्ग अधिक 5x वजा 18. तर जेव्हाही आपल्याकडे 2x असेल तर आपण एक काम करू, ह्या 2 आणि ह्या 18 ला गुणा, तर उत्तर येते -36. आणि -36 चे अवयव पडा. असे अवयव पडा की जेणेकरून आपल्याला त्या दोन संख्यांची बेरीज बरोबर मधल्या संख्या इतकी आली पाहिजे. तर 36 चे अवयव पाडले आपण +9 - 4. तर -9 - 4 आणि +9 या दोघांची संख्यांची गुणाकार केला तर ऋण गुणिले धन, हे ऋण गुणिले धन, आपल्याला उत्तर नेहमी ऋणच भेटते. आणि 9 गुणिले 4 आपल्याला 36 येते, म्हणजे आपल्याला 2 फोड मिळाले. आता तसेच ह्या दोन्ही संख्यांची बेरीज आपल्याला किती आली पाहिजे? 5. तर पाहू शकता +9 आणि -4. तर 9 - 4 आपल्याला 5च येते. याचा अर्थ काय? आपल्याला 2 संख्या मिळाल्या. आता याला फक्त काम करा, याला x याने चलाने गुणा, कारण इथे चल आपण वापरला आहे x. तर आपलं उत्तर भेटेल 2x वर्ग अधिक 9x वजा 4x वजा 18. आता काम करूया, या पहिल्या संख्येतून x समान काढा, ह्या दुसऱ्या संख्येतून 2 समान काढा, जेणेकरून आपल्याला दोन्ही चलांमधून किंवा दोन्ही राशींमधून आपल्याला 2x अधिक 9 आणि 2x अधिक 9 हे समान काढता येईल. आणि जेव्हा आपण समान काढू ते आपलं उत्तर भेटेल x वजा 2 इतके. तिसरे उदाहरण. आता आपल्याकडे x चा वर्ग वजा 10x अधिक 21 चे अवयव पाडायचे. तर शेवटची संख्या खरं तर 2 संख्यांचा गुणाकार असते आणि त्याच 2 संख्यांची बेरीज आपल्याला मधल्या संख्येच्या सहगुणका एवढी येते. तर 7 गुणिले 3 म्हटले तर 21 उत्तर येते, पण त्या 7 आणि 3 ची अशी बेरीज करा जेणेकरून आपलं उत्तर -10 आले पाहिजे. आपण घेतानाच -7 आणि -3 घेऊ, कारण -7 गुणिले -3 हे अधिक 21 येते आणि -7 अधिक -3 यांचं उत्तर -10च येते. तर आपण लिहिताना लिहू, या दोन्ही संख्यांना x ने गुणालो तर x चा वर्ग वजा 7x वजा 3x अधिक 21. पहिल्या संख्येतून x समान काढला, दुसऱ्या संख्येतून आपण 3 समान काढला, तर काय भेटेल? x वजा 7 x वजा 7 आणि याला गुणिले -3. तर आपण काम करू, दोघांमधून जर x वजा 7 जर समान काढला, उत्तर येईल x वजा 3. तर आपल्या ह्या दिलेल्या संख्येच्या राशीचे अवयव भेटले x वजा 7 आणि x वजा 3. चौथा प्रश्न. 2y चा वर्ग वजा 4y वजा 30 याचे अवयव पाडा. तर काय करायचंय? या दोन्ही संख्या पूर्ण राशीला आपण 2 ने भाग जाऊ शकतो, तर आपल्या उत्तर येईल y चा वर्ग वजा 2y वजा 15. आता दोन संख्यांचा गुणाकार 15 आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला 5 आली पाहिजे. कशी येईल? तर आपल्याला माहिती आहे 3 गुणिले 5 हा 15 येतो, पण 3 आणि 5 यांची बेरीज वजा 2 आली पाहिजे. याचा अर्थ काय? जी मोठी संख्या आहे तिला वजाचे चिन्ह द्या, म्हणजेच काय 5 ला वजा चिन्ह दिले आणि 3 ला अधिक, कारण दोन्ही जर वजाचे चिन्ह असते तर आपल्याला गुणाकार हा अधिक 15 आला असता, परंतु आपल्याला गुणाकार वजा 15 पाहिजे, म्हणजे दोघांपैकी कुठली तरी एक संख्या ऋण संख्या असली पाहिजे. आता ती ऋण संख्या असली पाहिजे, ती कशी ओळखायची? तर ह्या मधल्या संख्येवरून, या मधल्या संख्येचे चिन्ह जे असेल त्यावरून आपल्याला कळते की कुठल्या संख्येचे चिन्ह वजा बाकीचे असेल. ते इथे वजा 2 आले, याचा अर्थ काय? आपल्याला मोठी संख्या शोधायची जिचे चिन्ह वजा असेल, कारण वजा मोठ्या संख्येतून समजा छोटी संख्या वजा झाली तर आपल्याला मोठ्या संख्येचे जे चिन्ह आहे तेच आपल्याला उत्तरात मिळते. म्हणून आपल्याला लिहिले वजा 5 अधिक 3. आता वजा 2y च्या जागी फक्त वजा 5y आणि अधिक 3y असे लिहू आणि पहिल्या दोन राशींमधून दुसऱ्या दोन राशींमधून आपण समान संख्या शोधू. म्हणजेच काय? पहिल्या राशीमधून y समान येते, दुसऱ्या राशीतून अधिक 3 समान येते, तर उत्तर भेटते y वजा 5 3 गुणिले y वजा 5. आता यातून y वजा 5 जर समान काढले तर उत्तर भेटेल 2 गुणिले कंसात y वजा 5 आणि y अधिक 3 इतके. हे झाले या दिलेल्या संख्येचे अवयव. आता आपल्याला सोडवायचा सराव संच 6.1. तर पहिला प्रश्न आहे अवयव पाडा. त्यात दिला x चा वर्ग अधिक 9x वजा अधिक 18. तर चला या संख्येचे अवयव पाडू पहिले. तर 18 चे अवयव असे शोधा जेणेकरून त्या दोन संख्यांचा गुणाकार अधिक 18 येईल आणि त्या दोन्ही संख्यांची बेरीज अधिक 6 येईल, अधिक 9 येईल. तर आपलं उत्तर आहे 6 आणि 3, कारण 6 त्रिक 18 आणि 6 अधिक 3 येते 9. तर आणि दोघांची संख्यांची आपण चिन्ह घेतले अधिक अधिक, कारण आपल्या दोन्ही ठिकाणी आपल्याला
स्थिरपदी आणि तसेच एक्सचा जो सहगुणक आहे त्याच्या दोघांच्या पुढे चिन्ह अधिकचं आहे म्हणून. तर 9x जागी आपण 6x अधिक 3x लिहिला आणि पहिल्या दोन जोडीतून x समान काढला, दुसऱ्यातून 3 समान काढला तर उत्तर आले x अधिक 6 आणि दुसऱ्यात आले 3 गुणिले x अधिक 6. तर x अधिक 6 किंवा x अधिक 6 समान काढले तर उत्तर आले x अधिक 3. तर हे झाले अवयव दिलेल्या प्रश्नाचे. पुढचा प्रश्न आहे x चा वर्ग वजा 10x अधिक 9. तर 9ची अशी फोड करा जेणेकरून उत्तर आपल्याला 10 आले पाहिजे. तर आपण करूया 9 आणि 1. परंतु आपल्याला उत्तर पाहिजे अधिकचे, म्हणजेच 9 आणि 1 घेतले तर चालतील, परंतु इथे पाहिले तर आपल्याला चिन्ह आहे वजाचे. म्हणजेच काय, दोघांपैकी एक संख्या वजाची असली पाहिजे की दोन्ही संख्या वजाच्या असल्या तरी चालतील, कारण मध्ये फक्त बेरीज करायची असते. तर आपण 9 अधिक 1 घेताना 9 वजा 9 आणि वजा 1 घेतले, कारण त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार अधिक 9 येणार आहे आणि त्या दोन्ही संख्यांची बेरीज अधिक 10 येणार आहे. तर आपण त्या 10x ची आपण फोड केली आणि त्या 10च्या जागी लिहिले 9x आणि 1x. तर 1 लिहिला नाही तरी चालेल. तर यातून आपण x समान काढला तर x कंसात x वजा 9 आला आणि यातून समजा 1 वजा काढला वजा 1 तर x वजा 9 इतके उत्तर येईल. x वजा 9 x वजा 9 दिलेल्या राशीतून समान काढले तर उत्तर येते x वजा 1 आणि हे दोन अवयव झाले आपल्याला दिलेल्या प्रश्नाचे. तिसरा प्रश्न, y चा वर्ग अधिक 24y अधिक 144. तर 144 हा कोणाचा वर्ग आहे? 12चा आहे, किंवा 12 गुणिले 12 144 येतात आणि 12 अधिक 12 24 येतात. म्हणजेच काय, आपल्याला फोड करताना लिहिले आपण y चा वर्ग अधिक 12y अधिक 12y बरोबर अधिक 144. पहिल्या दोन संख्येतून y समान काढला, दुसऱ्यातून संख्येतून 12 समान काढला तर y अधिक 12 झाला समान, तो पूर्ण बाहेर काढला तर उत्तर आले y अधिक 12 इतकेच. आणि ही संख्या खरं तर या दिलेला प्रश्न खरं तर y अधिक 12 या पूर्ण संख्येचा वर्गच होता. चौथा प्रश्न, 5y चा वर्ग अधिक 5y वजा 10. आता या दिलेल्या संख्येतून आपण 5 जर समान काढले तर आपल्या कंसात येते y चा वर्ग अधिक y वजा 2. कारण इथून 5 समान काढला तर y चा वर्ग उरतो, इथून 5 काढला तर y उरतो, इथून समजा 5 काढले तर वजा 2 उरते, ते आपण लिहिले. आता अशा दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला काय शोधायचा आहे, जो वजा 2 येईल आणि त्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला अधिक y येईल. तर आपण संख्या कुठली घेऊ शकतो, 2 गुणिले 1, तरच आपला गुणाकार 2 भेटेल. परंतु आपल्याला वजा 2 पाहिजे. याचा अर्थ काय, तर आपल्याला अवयव पाडताना 2 ची चिन्ह आपल्याला वजा असेल किंवा 1चं चिन्ह वजा असेल. त्या दोघांपैकी कोणाचे चिन्ह वजा असेल ते आपल्याला पुढे सहगुणाकारावरून कळेल. ह्या y ह्या चलाच्या सहगुणाकारून कळेल. आता याचं चिन्ह जर अधिक आहे म्हणजेच काय, मोठी जी संख्या आहे तिचे चिन्ह अधिक आहे, म्हणजेच काय आपण केले अधिक 2y आणि वजा y लिहिले. कारण समजा एखादा चल जशा तसा लिहिला असेल तर खरं तर त्याच्या गुणाकारामध्ये सहपदीमध्ये हा 1 असतोच, हा नेहमी. नाही लिहिला तर चालेल, पण लक्षात ठेवा y इथे 1 असणारच. आता आपण काम करू, पहिल्या दोन राशीतून y समान काढले तर आपले उत्तर भेटले y कंसात y अधिक 2 आणि दुसऱ्या कंसातून आपण वजा 1 समान काढले तर ह्या दोन्ही संख्यांची बेरीज आपण झाली आणि y अधिक 2 जर समान काढले उत्तर आले y वजा 1. तर आपल्याला उत्तर भेटले किंवा अवयव भेटले 5 कंसात y अधिक 2 आणि y वजा 1. पाचवा प्रश्न, p चा वर्ग वजा 2p वजा 35. आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला वजा 35 झाला, म्हणजे काय आपण घेऊ 7 आणि 5. परंतु इथे पाहू शकता सहगुणकाला आपल्याला इथे वजा 2 चे चिन्ह आहे, म्हणजे जी संख्या मोठी आहे तिला वजा चिन्ह आहे आणि दुसरी अधिकचे चिन्ह असणार. म्हणजे 7 ची संख्या झाली वजा 7 आणि 5 ची झाली अधिक 5 आणि या दोन p जागी फक्त त्या संख्या टाका विथ साइन. तर आपण इथून 5 5 समान काढले आणि इथून p 5 5 समान काढले, इथून p समान काढला, इथून 5 समान काढला, तर p समान काढला तर उत्तर p अधिक वजा 7, 5 समान काढला तर p वजा 35 मधून 7 आले. आता p वजा 7 समान काढला तर उत्तर आले p अधिक 5. हा झाला आपला 8व्याचा अवयव. पुढचा प्रश्न 6वा, p चा वर्ग वजा 7p वजा 44. तर 44 अशा वेळी शोधा जेणेकरून आपल्याला त्यांच्या दोन संख्यांचा गुणाकार 44 येईल आणि त्या दोन संख्यांची बेरीज 7 वजा 7 येईल. तर आपण घेताना घेतले 11 आणि 4, कारण 11 गुणिले 4 44 येतात आणि 11तून 7 गेले तर आपल्याला 7 उरतात. पण आपल्याला 7 ला वजाच्या चिन्ह पाहिजे, म्हणजेच काय, दिलेल्या संख्येतल्या आलेल्या संख्येतल्या मोठ्या संख्येला आपण वजा चिन्ह ठेवू. म्हणजे आपल्याला काय भेटेल, अवयव भेटेल p चा वर्ग वजा 11p अधिक 4p वजा 44. पहिल्या दोन संख्येतून p समान काढला, दुसऱ्या संख्येतून 4 समान काढला तर उत्तर येते p वजा 11 p वजा 11. आता ह्या दोन्ही संख्या आपण समान लिहिल्यात, आपलं उत्तर येईल p अधिक 4 इतके. तर हे झाले त्याचे अवयव. पुढचा प्रश्न आहे 7वा, m चा वर्ग वजा 23m अधिक 120. तर यामधून 120 अशी संख्या शोधा जेणेकरून त्या दोन्ही संख्यांची बेरीज आपल्याला 23 आली पाहिजे. आपण घेतले 15 आणि 8, पण दोन्ही संख्या वजा असेल तरच यांचा गुणाकार अधिक येईल, किंवा दोन्ही संख्या अधिक असेल तर त्यांचा गुणाकार अधिक येईल. परंतु तुम्ही इथे पाहू शकता सहगुणाकारामध्ये इथे वजा 23 लिहिले, म्हणजेच काय, आपल्याला जर दोन संख्या आहेत त्या दोन्ही संख्यांची बेरीज आपल्याला वजा आली पाहिजे. तर पाहू शकता 15 गुणिले 8 झाली वजा 15 गुणिले वजा 8 झाली अधिक 120.
आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर वजा 23. तर आपण काम करू, पहिल्या दोन संख्येमध्ये ह्या 23m ला आपण फोड करूया, वजा 15 वजा 8 आणि m वर्ग वजा 15m आणि 8m अधिक 120. तर यामधून 8 समान काढले, यातून एक समान m समान काढला तर m इंटू कंसात m वजा 15 आणि 8च्या कंसात m अधिक 15. आता m वजा 15 m वजा 15 समान काढला तर m वजा 8 हे आपल्याला उत्तर दुसरा अवयव भेटला. आपले अवयव झाले m वजा 15 आणि m वजा 8. 8वा प्रश्न, m चा वर्ग वजा 25m अधिक 100. त्या 100 ची अशी फोड करा जेणेकरून आपलं उत्तर 25 भेटले पाहिजे. तर 20/100 आपण म्हणू शकतो. तर 20 ही संख्या वजाची आहे. तसेच 5 ची संख्या आपल्याला वजाच घ्यावी लागेल, कारण दोघांचा गुणाकार अधिक पाहिजे आणि दोघांची बेरीज आपल्याला वजा पाहिजे. तर m वर्ग वजा 20m वजा 5m अधिक 100. यामधून m समान काढला, यातून 5 समान काढला तर उत्तर आले 5 कंसात m वजा 20 आणि ह्या दुसऱ्या पहिल्या कंसात आले m कंसात m वजा 20. m वजा 20 m वजा 20 समान काढले तर m वजा 5 हे आपले उत्तर आले. आपले अवयव झाले m वजा 20 आणि m वजा 5 हे. आता 9वा प्रश्न, 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. तर आपण काम करू, पहिल्या द्विपदीचे आणि शेवटच्या स्थिर पदीचा गुणाकार केला तर उत्तर येईल 25 आणि अशा दोन संख्या शोधा ज्यांची गुणाकार 45 येईल आणि त्या दोन्ही संख्यांची बेरीज 14x येईल. तर आपण काम केले, 9 वजा अधिक 9 आणि अधिक 5 घेतले, कारण 9 गुणिले 5 45 येतात, 9 आणि 5 14 येते, म्हणून आपण त्याची फोड केली. 3x वर्ग अधिक 9x आणि 5x वर्ग अधिक 15. तर यातून 3x समान काढले तर उत्तर आले x अधिक 3. इथून जर 5 समान काढले तर उत्तर आले ते x अधिक 3. x अधिक 3 जर समान केला तर 3x अधिक 5 हे आपलं उत्तर भेटले आणि हे झाले त्याचे अवयव. आता वळूया 10व्या प्रश्नाकडे. इथे संख्या 2x वर्ग अधिक 1 वजा 45. तर अशी संख्या शोधा 85 ज्याचा उत्तर येईल अधिक 1 किंवा 2 ने 45 ला गुणा जेणेकरून आपलं उत्तर इथे येईल अधिक 1. तर आपण 2 ने गुणले तर उत्तर येईल 90 आणि 10 गुणिले वजा 9 केले तर आपल्याला बरोबर उत्तर येते वजा अधिक 1, म्हणजेच काय अधिक x येईल. तर 2x वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 45 आणि यातून 2x समान काढला, इथून 9 समान काढला तर उत्तर आले x अधिक 5 आणि दुसरीकडे आले 2x वजा 9 इतके. तर हे झाले दोन त्याचे अवयव. 11वा प्रश्न आहे, 20x वर्ग वजा 26x अधिक 8. तर 20 गुणिले 8 केला तर 160 आले आणि 160 ची आमचा फोड केली तर वजा 16 वजा 10 आले. तर वजा 26x जागी वजा 10 आणि वजा 16 करा तर आपण काय भेटेल, 20x वर्ग वजा 16x वजा 10x अधिक 8. यातून समजा 4 समान काढले, 4x समान काढले तर उत्तर भेटते 5x वजा 4 आणि इथून समजा 2 समान काढले तर 10x च्या जागी 5x येईल आणि 8 च्या जागी 4 येईल. आता आपण वजा 2 समान काढतोय तर ह्या अधिकच्या चिन्हाच्या जागी वजाबाकी चिन्ह येईल. 5x वजा 4 5x वजा 4 समान तर उत्तर आले 4x वजा 2 हे आपलं दुसरे उत्तर. अशा प्रकारे आपण काढला अवयव. आता वळूया आपल्या पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12. 44x स्क्वेअर वजा x वजा 3. तर 44 गुणिले 3 करा तर उत्तर भेटेल वजा 132 आणि 132 ची फोड केला तर उत्तर भेटेल वजा 12 अधिक 11. कारण वजा 12 घेतले कारण आपल्याकडे वजाबाकी चिन्ह आहे, इथेही वजाबाकी चिन्ह होते, परंतु दोघांपैकी कुठली एक संख्या वजा असेल तरी चालेल, पण ती कुठली संख्या हे शोधण्यासाठी आपल्याला पुढचा सहगुणक पाहावा लागतो. तर वजा 12 ही आपल्याला वजाचे चिन्ह भेटेल आणि 11ला अधिकचे चिन्ह भेटेल आणि x जागी वजा 12x अधिक 11x ठेवा आणि मधल्या पहिल्या दोन संख्येला जर समजा आपण 4x ने भागलं तर 11x वजा 3 भेटेल आणि याला आपण काहीच करू शकत नाही कारण हे ऑलरेडी 11x वजा 3 मध्ये आहे. तर ह्या दोघांना समांतर काढले, उत्तर आले 4x अधिक 1. तर हे झाले यांचे अवयव. तर आज आपण काय शिकलो, आज आपण थोडीफार उजळणी केली आणि त्यानंतर पहिले बैजिक राशीमधले वर्ग द्विपदीचे. तर आज आपण काय शिकलो, आपण शिकलो पहिले उजळणी केली, त्यानंतर आपण पाहिले की वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडतात ते. खरं तर मधली संख्या जी असते ती असते म्हणजे x या चलाचा सहगुणक हा खरं तर दोन संख्यांची बेरीज असते आणि त्याच दोन संख्यांचा गुणकार हा खरा तर स्थिरपदी इतका येतो. फक्त प्रश्न एवढाच आहे की त्याची चिन्ह कुठली घ्यायची. ते एकदा जर तुम्हाला कळले तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता किंवा सोडवू शकता. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात ह्या धड्याचा पुढचा भाग आपण पाहू. तोपर्यंत धन्यवाद.